सोलापुरात उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून तरुणाचा खून, भाजप उमेदवारासह 5 जणांना अटक, या 15 जणांविरोधात गुन्हा दाखल। महापालिकेच्या प्रभाग 2 क मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजपने माजी नगरसेविका शालन शंकर शिंदे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारी अर्ज माघेरीवरून निर्णय झालेल्या वादातून बाळासाहेब सर्वदे या तरुणाचा खून झाला। या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या उमेदवार शालन शिंदेसह 5 जणांना ताब्यात घेतले असून 10 जण फरार आहेत। जेल रोड पोलीस ठाण्यात 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत तपास करीत आहेत। भाजपकडून बी फॉर्म मिळाल्यानंतर शंकर शिंदे व शालन शिंदे यांनी विरोधातील रेखा दादासाहेब सर्वदे यांच्यावर उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी दबाव आणण्याचा आरोप केला। यावेळी चुलत भाऊ दादासाहेब सर्वदे यांची बाजू घेत बाळासाहेब सर्वदे वादात उतरले। या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाले। घटनास्थळावरून तलवारी, कोयते, चाकू व काठ्या जप्त करण्यात आल्या आहेत। समाजातील प्रत्येकाला 5 वर्षाची संधी देण्याचे ठरले असतानाही शालन शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी मागितली आणि पक्षाने स्वतःचा बी फॉर्म दिला। त्यामुळे नाराज झालेल्या रेखा दादासाहेब सर्वदे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली। विशेष म्हणजे सर्वदे व शिंदे हे दोन्ही कुटुंब जवळचे नातेवाईक असून भाजपाचे कार्यकर्ते आहेत। उमेदवारीवरून गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता। समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हा वाद 3 वेळा मिटवला होता। मात्र शुक्रवारी अर्ज माघेरीच्या शेवटच्या दिवशी शंकर शिंदे व बाळासाहेब सर्वदे यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला आणि त्यात बाळासाहेबांचा खून झाला। मयत बाबासाहेब सर्वदे हा महाराष्ट्र निर्माण सेनेचा युवक पदाधिकारी होता। घटनेनंतर मार्कंडे रुग्णालयात आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांचा आक्रोश आणि मोठी गर्दी पाहायला मिळाली। भावाला न्याय मिळावा अशी मागणी करताना बाजी सर्वदे भावूक झाले होते। यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।